रायगड जिल्ह्यामध्ये सध्या 28 धरणांमध्ये 28% कमी जो आहे तो सध्या पाणीसाठा उपलब्ध आहे। या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती घेणार आहोत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद पवार यांच्याकडून। सर, काय सांगाल, सध्याची पाणी परिस्थिती काय? सध्या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये टोटल 28 धरणांपैकी जवळपास आपल्याकडं 26% पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे। त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जरा जपून करणं अपेक्षित राहील। सर, कुठल्या धरणाचं पाणीसाठा सर्वाधिक कमी आहे? सर, आता आपले पालीमधले जे डोकशेत वगैरे आहे त्याच्यातला पाणीसाठा बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि बाकीच्या ठिकाणी अजून पुरेसा पाणीसाठा आहे तसा, पण तरी नागरिकांनी पाणी जपून वापरणं गरजेचे राहील। पावसाळ्यापूर्वी सर काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत की? पावसाळ्यापूर्वी आपण धरणांची प्री मॉन्सून इन्स्पेक्शन चालू केलेले आहे। सध्या काही धरणांवरती आपली साफसफाई करणंही चालू आहे। सध्या असं आपलं एकदम म्हणजे पावसाळ्यापूर्वी जे जे करणं अपेक्षित आहे ते सर्व आपलं सध्या चालू आहे। विशेषतः आपण जर बघितलं तर सर, काही धरणांचा पाणी पुरवठा साठा जो आहे तो 33 गावांसाठी किंवा 47 गावांसाठी होत असतो। असं एखादं कुठलं मोठं धरण जिल्ह्यातलं आहे, त्याचा पाणीसाठा किती आहे? नाही, सध्या आपला तसा मग पाणी एकदम खालच्या लेवलला गेलेलं नाही। 26% जरी असला तरी आता मान्सून येण्याची शक्यता आहे। त्यामुळं असं एकदम पाण्याचं हे झालेलं आहे तसाही काही विषय नाही आहे। जास्तीत जास्त जर जिल्ह्यातलं कोणतं धरण मोठं आहे आणि त्याचा किती पाणीसाठा असतो? नाही, आता आपल्या जिल्ह्यामध्ये तसे सगळे आपले मायनर प्रोजेक्टच आहे, मीडियम असा सध्या तरी नाही आहे। तसं आपल्या डोलवल बंधाऱ्यामध्ये पण भरपूर पाणी आहे आणि त्याचं पाणी पिण्यासाठी सध्या रोटेशन चालू आहे। धन्यवाद सर। हे होते पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद पवार। राजवैशम पाहण, ट्यून इन मराठी, कोलाड, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।